काल आपल्या सगळ्यांच्या घरात गुढीपाडवा खूप आनंदाने साजरा केला गेला. काही जणांच्या घरात गुढीपाडवा ते रामनवमी असं 9 दिवसाचं रामाचं नवरात्र स्थापन होतं. श्रीराम नवमी हा रामजन्माची तिथी आहे. तर आज मी तुम्हाला श्रीरामाची जन्मकथा ही गोष्ट सांगणार आहे बरं का. अयोध्येला दशरथ नावाचा खूप मोठा शूर राजा राज्य करीत होता. त्याला 3 राण्या होत्या, कौसल्या, कैकेयी, सुमित्रा. दशरथ राजाला 4 मुलगे होते. कौसल्येचा राम, कैकेयीचा भरत आणि सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न. रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला भर दुपारी 12 वाजता म्हणजे सूर्य अगदी डोक्यावर आला असताना झाला. सगळीकडे आनंदी आनंद झाला. जन्माला आलेला तान्हुला अगदी गोंडस बाळशेदार होता. दशरथ राजा, कौसल्या राणी आणि सगळे अयोध्यावासी यांच्या आनंदाला अगदी उधाण आले. माथ्यावर असलेल्या सूर्याला सुद्धा हे बाळरूप पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता. सावळा सुंदर तान्हुला पाहताना तो इतका रमून गेला की सूर्याला पुढे सरकण्याचे भानच राहिले नाही. सूर्य आकाशामध्ये माथ्यावरच थांबून राहिला. आता आकाशातील चंद्राला चिंता वाटू लागली. चंद्राला सुद्धा सावळ्या रामाचे गोंडस बालरूप केव्हा एकदा पाहू असे झाले होते. तो म्हणतो, अरे सूर्या, पुढे सरकायचे विसरलास काय? मला पण त्या तान्हुल्याचे दर्शन घ्यायचे आहे. चंद्र नाराजीनेच त्याला म्हणाला, पण सूर्य तेथेच थांबून राहिला. बऱ्याच वेळाने सूर्य मावळला आणि मग चंद्र आकाशात आला. आपला बाल श्रीराम हा साधासुधा बालक नव्हता बरं का. भगवान विष्णूने पृथ्वीवरील दुष्टांचा, अधर्माचा नाश करण्यासाठी घेतलेला दैवी अवतार होता तो. म्हणूनच श्रीरामाला आपण देव मानतो. त्यामुळे राम बाळाने तर अंतर्मनातून चंद्राची नाराजी चांगलीच ओळखली होती. चंद्रदेव खट्टू होऊन म्हणाला, हे रामा, तू सूर्याला असे एका जागी कसे थांबू दिलेस बरं? पुढे सरकायची आज्ञा का नाही केलीस? तेव्हा राम म्हणाले, अरे, मी आत्ता बालस्वरूपात आहे. मी काहीच करू शकत नव्हतो. पण तू रागावू नकोस बरं का. यापुढे माझ्या नावाच्या पुढे लोक कायम तुझे नाव लावतील. तेव्हापासून रामचंद्र हे नाव जनमानसात रूढ झाले.